माझ्या लाडक्या भक्तांनो, आई भगवतीचे नवरात्र सुरू झाले. आपले जगतपितास म्हणजे खंडेराव, ते आपले कुलदैवत आहेत. आणि जगतमाता म्हणजेच आपल्या ज्या आपल्या देव्या आहेत, त्यातलं म्हणजे पार्वतीचं स्वरूप ते आपली आई आहे. आई भगवतीच म्हणजे आपली जननी माता, आपल्या दैनंदिन जीवनाची हालचालीवर लक्ष ठेवणारी आपली आईच असते. तर त्या आईचा तुम्ही खूप आदर सत्कार करा. 9 दिवस तिला काय हवं काय नाही ते सगळं जाणून घ्या. प्रेमाने घटस्थापना करा. घटस्थापना होत नसेल तर अखंड ज्योत लावून देवीचं अखंड नामस्मरण करा. घटस्थापनेनंतर काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या नक्की नित्य नियमाने पाळा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विटाळ चंडाळ त्याला लांबच ठेवायचं. या काळामध्ये कुठल्याही विटाळ चंडाळाला हात लावायचा नाही. तुमच्या घरात कोणी बाळंत असेल तर तुम्ही घटस्थापना अजिबात करायची नाही. दुःख असेल, कोणी वारलेलं असेल तरीही घटस्थापना चालत नाही. सर्वात महत्त्वाचं, एक छोटा कलश आपल्या देवघरात मांडा किंवा घटस्थापनेजवळ मांडा. दुसरी गोष्ट, कुठल्याही स्त्रीचा अपमान करू नका. प्रत्येक स्त्रियांचा आदर सत्कार करा. कुणाचेही मन दुखवू नका. बालिकेंचा आदर सत्कार करा. 9 दिवसात एकदा तरी कुलस्वामिनीच्या मूळ स्थानावर जाऊन ओटी भरा. कुणाचेही मनात असे वाईट विचार आणू नका आणि आपण कोणाशी कठोर बोलू नका. लेकी बाळींनो, कन्यापूजन नक्की करा. कुठल्याही सुवासिनी स्त्रियांच्या ओट्या भरा. हिरवा चुडा दान करा. 9 दिवस देवीचं जागरण करा. देवीजवळ गाणे गा. देवीजवळ गरबे खेळा. मनोभावे देवीची आरती करा. मनोभावे दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. आनंदाने नवरात्र साजरी करा. रंगीबिरंगी साड्यांचे इतरांना दान करा. स्वतःही त्या आनंद घ्या आणि मनोभावे आपल्या कुलस्वामिनीचा आदर सत्कार करा. पुरणाचा नैवेद्य, विडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई भगवतीला वेणी नक्की चढवा, म्हणजेच गजरा अर्पण करा. विडा द्या आणि पुरणाचे 9, 11 किंवा 21 दिवे देवी आईसमोर नक्की लावा. नागिनेच्या पाण्याची माळ चढवा. कापसाच्या पानाची माळ चढवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई भगवतीजवळ नतमस्तक होऊन नागघासणी करून माफी मागा. तुमच्या घरात सुख समृद्ध आणि घरात आनंद येईल. ऐश्वर लाभेल. कुटुंबातले कलह दूर होतील आणि सुख समृद्धी येईल. भिवू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी जगज्जननी आई श्री स्वामी समर्थ आई तुम्हाला आशीर्वाद देत आहे. भिवू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.